ज्यांना कोणाला पालक अजिबात खायला आवडत नाही, आजची रेसिपी खास त्यांच्यासाठी. तुम्ही जर असा हा आलू पालक पराठा एकदा करून खाल्ला ना, तर आठवड्यातून 2दा हा नक्की करून खाणार. चला तर मग रेसिपी पाहूया. मिक्सरच्या पॉटमध्ये कोथिंबीर, थोडीशी हिरवी मिरची आणि इथे मी पालकचा एक बंच घेतलेला आहे. याची आता एक प्युरी तयार करून घ्यायची आहे. प्युरी करताना थोडंसं पाणी घातलं तरी देखील चालेल. याच्यामध्ये चवीला मीठ घालायचं आहे आणि यामध्ये मावेल एवढं गव्हाचं पीठ घालून याचा छान डो तयार करायचा आहे. यानंतर आपण स्टफिंगसाठी इथं बटाटे उकडवून घेतलेले आहेत. ते मी पील करून मॅश करून घेतलेले आहेत. यामध्ये काही बेसिक मसाले घालूया. चाट मसाला, धने पावडर, मिरची पावडर, मीठ हे व्यवस्थित आत घालून स्टफिंग रेडी झालेलं आहे. आता आपण पराठा करायला घेऊया. आता पराठा इथे करताना डो आणि स्टफिंग आपल्याला इक्वल पोर्शनमध्ये घ्यायचं आहे. म्हणजे पराठा मस्त गुबगुबीत होतो आणि टेस्टी देखील लागतो. थोडंसं पीठ घालून हे छान स्टफ करून घ्यायचं आहे. म्हणजे पराठा लाटताना अजिबात फुटत नाही. तुम्ही इथे पाहू शकता. हलक्या हाताने मस्त पराठा दोन्ही साईडनं व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे आणि छान पराठा भाजून दही, सॉस, चटणी कशासोबतही मस्त एन्जॉय करा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा आणि पेजला देखील फॉलो करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.